लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांनंतर पत्नीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील चितळी येथे घडली आहे। राहुल खरात असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। राहुल खरात याचा विवाह 30 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एका मुलीसोबत झाला। लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच राहुलला पत्नी दुसऱ्या मुलासोबत चॅटिंग करत असल्याचं निदर्शनास आलं। याबाबत विचारणा केली असता पत्नीनं गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं। या प्रकरणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला। 9 मे रोजी पत्नीचे आईवडील आणि भाऊ तिला घेऊन माहेरी घेऊन गेले। माहेरी राहुल याला गेल्यानंतर पत्नीनं व्हॉट्सअपवर तिचे आणि प्रियकराचे अश्लील व्हिडिओ तसेच फोटो पाठवले। मला घटस्फोट हवाय, नाहीतर हे व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबवर व्हायरल करेन अशी धमकी तिनं दिली। या मानसिक त्रासामुळे राहुल प्रचंड दडपणाखाली होता। याच विवेचनेतून त्यानं 11 मे रोजी पहाटे राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे। दरम्यान पत्नीनं माहेरी जात असताना नेकलेस, अंगठी, मणिमंगळसूत्र, जुबे असे सोन्याचे दागिने आणि कपाटातील 17,000 रुपयांची रोकड लंपास केल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पत्नी पूजा सकपाळ, सासरा मुकुंद सकपाळ, सासू बेबी सकपाळ, मेहुणा करण सकपाळ आणि मेहुणी आरती पारधे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।